BA सेकंड इयरच्या माझ्या विद्यार्थ्यांनो, मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीच्या पूर्व अवस्थेचा आज खरं तर ते प्रकरणाचा आपल्याला समारोप करायचा आहे। त्यामध्ये मराठी नियतकालिकांची निर्मिती हा शेवटचा घटक आणि समारोपाचा थोडासा आपण विचार करू आणि यानंतर मग पुढच्या प्रकरणाचा आपल्याला विचार करता येईल। वृत्तपत्र आणि नियतकालिक या सर्वांनाच आपण नियतकालिक आपण म्हणतो, परंतु जे डेली निघतात, प्रत्येक दिवशी निघतं ते वृत्तपत्र आणि 15 दिवसाला निघतं ते पाक्षिक, महिन्याला निघतं ते मासिक, त्रैमासिक, सामासिक, वार्षिक, विशेषांक, प्रासंगिक अंक अशी निर्मिती होताना आपल्याला दिसते। परंतु वृत्तपत्रामध्ये लेखन करत असताना वृत्तपत्रकाराच्या संपादकाला तपासण्यासाठी, वैचारिक लेख तपासण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, पण नियतकालिकांच्या संपादकाला मात्र भरपूर वेळ मिळतो आणि चांगल्या अशा प्रकारचे लेख लोकांपर्यंत त्यांना पोचवता येतात। आणि या वैचारिक नियतकालिकामधूनच वैचारिक निबंध वाङ्मयाची जडणघडण झाली गेलेली आपल्याला दिसते। या मराठी नियतकालिकांची फार मोठी चळवळ या कालखंडामध्ये उभी राहिली। खरं तर कोणतीही चळवळ असो, ती सातत्यानं चालणारी एक प्रक्रिया असते, ती एका आदर्श विचारावर आधारित असते। कोणत्याही चळवळीला विशेष अशा प्रकारचा एक चेहरा असतो, एक चरित्र असतं, एक तोंडवळा असतो आणि त्या चळवळीची एक परंपरा असते, त्याला वारसा असतो, इतिहास असतो, विचार असतो। त्या इतिहासाचं नीट आकलन करून घ्यावं लागेल, त्याचा पाया मजबूत असावा लागतो, दिशा मानव विकास असावी लागते। म्हणून कोणतीही चळवळ ही सांस्कृतिक नेतृत्व करणारी, नवी संस्कृती निर्माण करणारी आणि संस्कृतीची जपणूक करणारी असते। आणि म्हणून कोणत्याही चळवळीचं अस्तित्व जर बघायचं असेल तर ते अस्तित्व कृतिशीलतेवर अवलंबून असतं। तसं तर बोलणं आणि करणं म्हणजे विचारशील आणि आचारशील विचारानं ती प्रेरित झालेली असते। अनेक विचाराचे उलट सुलट वादळे उठावे लागतात। वैचारिक विचारांचं मंथन झाल्याच्या नंतर सत्यनिष्ठ विचार बाहेर पडतो। समाज सतत बदलतो, समाज जीवनामध्ये आमूलाग्र बदल होत जाणे हे माणसाच्या जिवंतपणाचं, समाजाच्या जिवंतपणाचं लक्षण होतं। परंतु हा जो बदल आहे, हा बदल प्रामुख्याने व्यक्तीच्या अंतर्बहिर्गतमध्ये घडताना आपल्याला दिसून येईल। मानसिक परिवर्तन खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे। कोणत्याही चळवळीला लाभलेला विचार हा जर सत्य शोधणारा असेल, तो माणसं जोडणारा असेल, तो न्याय देणारा असेल, तो सत्यनिष्ठतेच्या बाजूनं असेल, तर तो विचार अधिक गतिमान होताना आपल्याला दिसतो। आणि त्या विचाराला तशाच प्रकारचे निर्भीड, सत्यनिष्ठ, न्यायवादी भाष्यकार, कार्यकर्ते, प्रबोधन माध्यमं आणि मासिक नियतकालिके लाभावे लागतात। आणि मग त्या विचारांचा, त्याने केलेल्या मांडणींचा समाज जीवनावर कोणता परिणाम होतो आहे त्याच्यावर त्याची वाटचाल अवलंबून असते। आणि मग ही प्रसार माध्यमे चळवळीचा आणि विचाराचा प्रसार आणि प्रचार करत असतात, समाजामध्ये जागृती घडवून आणतात, परिवर्तन घडवून आणतात। त्याच्यामध्ये वृत्तपत्र आणि नियतकालिका समाज जागृतीच्या आणि प्रबोधनाची त्या कालखंडातील प्रभावी अशा प्रकारची साधनं होती। आजच्या काळामध्ये जसं मोबाईल आहे तसं त्याहीपेक्षा म्हणजे समाजाची एक वैचारिक मानसिकता घडवण्यामध्ये या नियतकालिकांचा मोठा वाटा आहे। प्रसार माध्यमे जशी समाज प्रबोधनाची हत्यारे आहेत, तशी ती वृत्तपत्र आणि नियतकालिके सुद्धा ही समाज प्रबोधनाची हत्यारे होती। भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये पत्रकार आणि नियतकालिकांनी स्वातंत्र्याला उठाव करण्यासाठी समाजामध्ये एक जागृती घडवून आणली, समाजामध्ये देशप्रेम निर्माण केलं। भारतीय स्वातंत्र्य त्याच्यामध्ये पदरात पाडून घेण्यामध्ये वृत्तपत्र ही कारणीभूत ठरली, महत्त्वाची ठरली, त्यांनी महत्त्वाची कामगिरी त्या काळामध्ये बजावलेली आहे। म्हणून वृत्तपत्र ही नियतकालिके समाज प्रबोधनाची माध्यमे असल्या कारणामुळे या काळामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळण्यास पूरक ठरली गेली। त्यात सत्य निपक्षपातीपणे सत्य समाजासमोर मांडण्याचं काम वृत्तपत्र आणि नियतकालिकांचं आहे।
म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये असं प्रबोधन केलं म्हणून आजच्या प्रमाणे उद्याची रद्दी त्या काळातील वृत्तपत्र नियतकालिका ठरली नाहीत. स्वातंत्र्य उत्तर काळातली बहुसंख्य वृत्तपत्र ही विशिष्ट राजकीय पक्षांची धर्माची झालेली आपल्याला दिसून येते. स्वतःचा धर्म सोडलेला आपल्या दिसतील. निव्वळ सत्यनिष्ठ हा विचार त्यांचा अलीकडच्या काळामध्ये नियतकालिकांचा पूर्वी जो निर्मळ हेतू होता तो दिसत नाही, आज दिसत नाही. सर्वच सत्य आहे असं नाही, पण आजची काही चांगली वृत्तपत्र आहेत. बहुसंख्य वृत्तपत्र ही अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या प्रमाणामध्ये सत्यनिष्ठ मांडणी करणारी फारशी दिसत नाहीत. तेव्हाची सत्यनिष्ठ मांडणी समाज प्रबोधना समोर ठेवून करत होती. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांचं उदाहरण आपल्याला आणि स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या नीतीमध्ये, त्यांच्या आचारव्यवस्थेमध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये, त्यांच्या मांडणीमध्ये, त्यांच्या तत्वनिष्ठेमध्ये खूपच फरक आज पडलेला आपल्याला दिसून येतो आहे. म्हणून वृत्तपत्र म्हणजे झाडून पुसून विचार मांडण्यासाठी वेळ वृत्तपत्रामध्ये मिळत नाही, नियतकालिकामध्ये मिळतो. म्हणून स्वमतावर घासून पुसून विचार मांडण्याला वेळ मिळतो आणि चांगल्या प्रकारचे नियतकालिकामधले लेख आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. इंग्रजी राजवटीमुळे या देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये परिवर्तन सुरू झालेल्या आणि वृत्तपत्र देशाच्या समाज जीवनाचा, इतिहासाचा, जे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक सुद्धा एक इतिहास असतो, एक आरसा असतो. त्या काळाची वृत्तपत्रे ही रद्दी नसून मार्गदर्शक ठरलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये इंग्रजी राजवटीच्या आरंभापासून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वाङ्मयीन क्षेत्रामध्ये बदल घडून आणू लागलेले आहेत. मानवी जीवनावर या वृत्तपत्राचा परिणाम होऊ लागलेला आहे. इंग्रजी शिक्षणाच्या आगमनामुळे भारतीयांना एक नवी दृष्टी आली आणि भारतामध्ये प्रबोधनाचा युग जन्माला आला. सामाजिक प्रबोधनाचा प्रारंभ पाश्चात्य विद्येच्या या संस्कारामुळे झालेला आहे, असं एक विधान आमचे गुरु गंगाधर पानतावणे सरांनी केलेलं होतं. हे खरं आहे. भारतीय समाज जीवन बदलून टाकणारे विचार करू लागलेले आहेत आणि अनेक विषयाला या काळातले वृत्तपत्र नियतकालिका सामोरे जाऊ लागलेले आहेत. या नियतकालिके कोणत्या विषयाच्या संशोधनामध्ये अधिक उपयुक्त असतात किंवा कोणत्याही संशोधनाला ते अधिक उपयुक्त पडत असतात. म्हणून नियतकालिकावरून त्या काळातील सर्व घडामोडीवर प्रकाश पडतो. ती हाताळल्याच्या नंतर आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून पुढील घडामोडीची दिशा कोणत्या मार्गाने जाऊ शकतात, कोणत्या भाषेत ती नियतकालिका महत्त्वपूर्ण कार्य करीत असतात, मानवी स्थित्यांतराचा सर्वांगीण विचार करता येतो. म्हणून नियतकालिकी मोठी शक्ती आहे. मानवी मनावर आपल्या विचारांचे संस्कार करून ते विचार त्यांच्यामध्ये रुजवून आपल्या विचाराला पूरक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न नियतकालिका करत असतात. म्हणून वृत्तपत्र आणि नियतकालिक, ललित वाङ्मय हे वैचारिक ग्रंथाचं कार्य या काळामध्ये केलं. म्हणून सातत्यानं वर्तमानपत्रामध्ये विचार पुन्हा घासून आपल्याला मांडायला वेळ मिळत नाही, परंतु नियतकालिकामध्ये मिळत असणं आपल्याला दिसून येईल. दोघांच्या मर्यादा आहेत. दुसरी गोष्ट अशी की समाजाच्या मनावर संस्कार घडून लोकाभिरुची, लोकमानसिकता तयार करणं याला नियतकालिका अधिक जबाबदार आहेत. समाजामध्ये जागृती घडवून आणणं, प्रबोधन करणं, ज्ञानप्रसारण करणं, त्याचबरोबर त्यांची मतं प्रवृत्त करणं नियतकालिकांचं हे काम आहे. आणि समाज जीवनावर काय परिणाम होतो आहे त्याच्यावर त्याची वाटचाल अवलंबून असते. आणि म्हणून जागृती करून त्यांच्या आचार आणि विचारामध्ये बदल घडवून आणण्यासाठी नियतकालिकांचा जन्म या काळामध्ये झाला. म्हणून सामाजिक चळवळी आणि लढा जिवंत ठेवण्यासाठी नियतकालिका उपयुक्त ठरली असे विचारवंतांना त्या काळामध्ये वाटल्यामुळे भारतामध्ये अनेक नियतकालिका या काळामध्ये जन्माला आलेल्या आपल्याला दिसून येतात. ही सर्व वृत्तपत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वृत्तांना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मूळ उद्देश होता. परंतु सामान्यतः बातम्यांना केंद्रबिंदू न मानता मनोरंजन, ज्ञानवर्धक विशिष्ट कालमर्यादेमध्ये प्रकाशित केले जात असे. म्हणून नियतकालिका महत्त्वाची ठरली. वयोगटातील विशिष्ट आहेत, वेगवेगळ्या विषयावरची आहेत, मुलांसाठी आहेत, स्त्रियांसाठी आहेत, वाङ्मयासाठी आहेत, शास्त्रासाठी आहेत, अस्पृश्यांसाठी आहेत, निखळ वाङ्मयासाठी सुद्धा या काळामध्ये आहेत, बाल साहित्य मुलांसाठी आहेत. म्हणजे वेगवेगळ्या विषयावरची आणि वेगवेगळ्या
लहान मोठ्या स्त्री पुरुष यांच्यासाठी सुद्धा नियतकालिका या काळामध्ये निघालेल्या आपल्याला दिसतात. या नियतकालिकांचा उदय 17व्या शतकामध्ये उत्तरार्धामध्ये युरोप खंडामध्ये झाला आणि 1693 साली जर्मनीमध्ये हॅम्बर्ग येथे जगातील पहिलं नियतकालिक प्रकाशित झालं आणि त्याच्यानंतर इंग्लंड, फ्रान्स या देशामध्ये झपाट्याचा प्रसार आणि प्रचार होत राहिलेला आपल्याला दिसतो आहे. म्हणजे विविध विषय अनुरूप प्रेरणा घेऊन भारतातही याचं एक जाळं या काळामध्ये पसरलेलं आपल्याला दिसेल. म्हणून प्रारंभीची नियतकालिका भारतामध्ये येऊ लागली आणि नंतरची इंग्रजी भाषेमध्ये येऊ लागली. इंग्रजाचा हेतू काय का असणार, स्वार्थी तर आहेच. भारतीयांना स्वतःच्या आणि भारताच्या ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक जीवनाची ओळख व्हावी, आपला भारतीयांशी होणारा व्यवहार सुखकर व्हावा आणि म्हणून नियतकालिकांची परंपरा भारतात त्यांनी सुरू केली. आणि भारतात नियतकालिकांची परंपरा सुरू होण्यासाठी 19व्या शतक उजडावं लागलेलं आहे. आणि म्हणून मराठी नियतकालिकांचा विचार करताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला हवी की भरमसाठ वाढ झाली नियतकालिकाची, परंतु ती अल्पायुष्य ठरली, दीर्घकाळ फारशी चाललेली नाहीत, शक्य ही झालेलं नाही. आणि म्हणून मराठी नियतकालिकांचा, फार थोड्या नियतकालिकांचा आपल्याला परिचयाच्या अनुषंगाने विचार करता येईल. इंग्रजीतील सर्व विषय संपन्न असणारे मराठी वाङ्मय भाषिक विचार करू लागलेले आहेत आणि भारतातल्या आणि इतर ठिकाणाप्रमाणे महाराष्ट्रातला मनोरंजन म्हणून नव्हे तर प्रबोधन आणि उद्बोधनाचं माध्यम म्हणून पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियतकालिका निघू लागलेली आहेत. याच काळामध्ये दिग्दर्शक हे पहिलं मराठी भाषेतील नियतकालिका निघालं. बाळशास्त्री जांभेकर यांच्या संपादकीयेखाली ते प्रकाशित झालं. बाळशास्त्री जांभेकरांना दर्पण हे काढलेलंच होतं. 1840 दरम्यान नियतकालिका नव्या युगाला प्रारंभ केलेला आहे. या प्रतापाचा उद्देश हाच की आपल्या बहुजन भारतीय समाजाला समजेल, रुचेल, पचनी पडेल अशा सोप्या भाषेतून पाश्चात्य विचारांचा परिचय करून देणं. आणि तसंच 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये बरीच भरभराट झाली, अशी संख्या वाढत गेली आणि नियतकालिका सातत्यानं टिकून न ठेवता ती लोपही पावली. समाज प्रबोधनाचा हेतू समोर ठेवून ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानकाल अशी वेगवेगळी नियतकालिका या काळामध्ये प्रकाशित झाली. ज्ञानाशी संबंधित आहेत. कितीतरी नियतकालिकांच्या शीर्षकामधून ज्ञान देणं हा हेतू आपल्याला दिसून येतो. या व्रतपत्राच्या पाठीमागं माणसाच्या मनामधलं अज्ञान दूर करावं, माणसाच्या मनामध्ये ज्ञानरूपी प्रकाश निर्माण करावा हा हेतू आहे. कोणाविषयी नंदानालिस्ती करावी याच्यासाठी नाही, चांगल्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार करावा ही भूमिका घेऊन दर्पण निघालं. तसं दिग्दर्शक निघालेलं आहे. लोकांची मने न दुखवता स्वच्छपणे आपली मते मांडली, आपली भूमिका मांडली. बाळशास्त्री जांभेकर एका ठिकाणी असं म्हणतात, स्वदेशी लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिकाधिक व्हावा आणि या देशाची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्रतेने व उदार विचाराने करण्यास प्रवृत्त करावे या इच्छेने कित्येक मुंबई लोकांच्या मनात आहे की दर्पण या नावाचे न्यूजपेपर प्रकाशित व्हावे. याच्या पाठीमागचा दृष्टिकोन आपल्याला कळेल. आणि पहिल्या अंकामध्ये त्याने असं लिहिले की पाश्चात्य कला जगाविषयी पद्धती, जगण्याविषयीच्या पद्धती, पाश्चात्य विषय लोकांना कळला पाहिजे हा हेतू. दर्पण मधून उदारमतवाद आणि पुरोगामी विचाराचं दर्पण असल्यामुळे ते विचार मानले आणि तत्कालीन समाजातील सुधारण्याचं बाजू याने घेतली. समाजाच्या नव्या दिशेने जाणारे धोरण त्याने चालू ठेवलं. म्हणून महाराष्ट्रातील सामाजिक विचारांना गती देण्याचं काम या वृत्तपत्रानं केलं. त्याच्यामध्ये दिग्दर्शन आणि बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणचा आवर्जून उल्लेख आपल्याला करावा लागेल. म्हणून भारतीय लोकांच्या ज्ञानाची पातळी उंचावण्याचं कार्य नियतकालिकांनी केलं. भारतीयांच्या स्वतःच्या ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनांची ओळख करून द्यावी, भारतीयांचा व्यवहार सुखकर व्हावा म्हणून नियतकालिकाची परंपरा इंग्रजांनी सुरू केली. अल्पायुष्य ठरली, दीर्घकाळ फारशी चालली नाहीत. प्रबोधनाचं माध्यम पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवणं हा नियतकालिकांचा हेतू होता. सुरुवातीला नियतकालिकांचा हेतू निखळ आणि समोर प्रबोधनाचा होता. महाराष्ट्र जीवनामध्ये घडणाऱ्या वैदिक संस्कृतीच्या आंदोलनाचे पडसाद त्याच्यामध्ये उमटले आणि महाराष्ट्राच्या उभारणीला या काळामध्ये वृत्तपत्रांचा, नियतकालिकांचा हातभार लागला. म्हणून वेगवेगळ्या विषयावरची नियतकालिकं
निघत होती, विषयानुरूप निघत होती. अशा काही नियतकालिकामध्ये चंद्रोदय हे प्राचीन मराठी काव्याला संकलित करून वाहिलेलं नियतकालिक. पंच आजोबा म्हणून एक नियतकालिक निघत होतं. अरुण उदय नावाचं एक नियतकालिक निघत होतं की हे ते नियतकालिका सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी या काळामध्ये निघालेले आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर की मुलांच्या लग्नांचं वय किती असावं यासंबंधी काही नियतकालिका या काळामध्ये निघालेली आपल्याला दिसून येतील. कारण या काळामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर मुलींच्या लग्नाचं वय 16 की 9 की 16 वर्ष असावं याच्यामध्ये वाद खूप होता. 16 वर्ष असावी ही भूमिका त्या काळामध्ये आगरकरांनी घेतली. आणि मग इतकेच नाही तर पुण्यातील लोकमान्य टिळकांची सभा या संदर्भामध्ये एक उलटूनी लावलेली होती, खडाजंगी झालेली होती. तरीही आपली भूमिका सोडलेली नाही. याच काळामध्ये दीनबंधूचे संपादक कृष्ण भालेकर महात्मा फुलेंचे शिष्य सत्यशोधक समाजाची स्थापना त्यानंतर दीनबंधूकडे मांडण्यासाठी आलेले आपल्याला दिसून येतील. दीनबंधूनं काय केलं? बहुजन समाजाचे प्रश्न, विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार त्यांनी केला आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न दीनबंधूचा होता. शेतकऱ्यापर्यंत हा पोहोचला. इंग्रजी ॲक्टवर टीका त्यांनी केली, शेतकऱ्यांचं दुःख मानलं. ग्रामव्यवस्थेमध्ये अस्पृश्यतेचा प्रश्न त्यांनी मांडला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचं चित्र नियतकालिकामधून त्यांनी मांडलं. पुढे तरुण विष्णुशास्त्री चिपळूणकर पुन्हा एकदा भाषिक आणि ऐतिहासिक वाङ्मयाचं पुनर्जीवन करून नियतकालिका चालवली. प्रभावी साधने म्हणून त्यांनी नियतकालिकेकडे बघितली. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रबोधन आणि संवर्धन आणि मनोरंजन या विविध कारणासाठी ही सगळी नियतकालिका निघाली. आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही या काळामध्ये निघत होती. प्रारंभीच्या वृत्तपत्राने लोकजागृतीचं काम केलं. तत्कालीन जागृती आणि समाज प्रबोधनाचं साधन ते होते म्हणून वृत्तपत्राचा दर्जा घसरत गेला. नियतकालिकांचाही पुढे पुढे थोडासा घसरत गेला, परंतु ती निष्ठावान निघाली. नियतकालिकांनी आपापल्या परीने समाज प्रबोधनाचं कार्य केलं. सुरक्षित समाजामध्ये चिकित्सक बुद्धी वाढवली, समाजाला विचार प्रवृत्त केलं, स्वातंत्र्याची भावना निर्माण केली, आत्मपरीक्षणाची सवय लावली. मराठी भाषेमध्ये नवलेखन केले, नवे लेखक उदयाला आले. लोकशिक्षणाच्या बरोबर समाजामध्ये वैचारिक क्रांती घडून आली. राष्ट्रामध्ये नव चैतन्य निर्माण झालं, नवीन युग निर्माण झालं. आणि म्हणून नियतकालिकाने हे केलं आणि त्याचबरोबर समाज मनावर योग्य संस्कार केले. सातत्यानं समाज मनावर संस्कार घडवून त्यांची अभिरुची तयार करण्याचं काम, लोकमानसिकता बदलण्याचं काम, लोकमानसिकता अनुकूल करण्याचं काम या काळामध्ये नियतकालिकाने केलं. समाज मनावर संस्कार करून जागृत करून आचार आणि विचारामध्ये बदल घडवून आणलं. म्हणून एकाने समाजामध्ये वैचारिक जागृती घडवून आणण्यासाठी नियतकालिकांचा जन्म महत्त्वाचा ठरला. त्यासाठीच उदयाला ती आली आणि म्हणून ती नियतकालिका ही तेजस्वी दीपस्तंभासारखी त्या काळामध्ये ठरली. याच काळामध्ये काही दलित नियतकालिका निघालेली आहेत. फार मजेशीर असा प्रकारचा प्रश्न आहे की इथं बाबासाहेब आंबेडकरांच्या नियतकालिकांची दखल घेतलेली नाही. तिथं त्या काळामध्ये चालवलेल्या दलित नियतकालिकाची दखल मराठी नियतकालिकाने घेतली नाही. बाबासाहेबांनीच मराठीमधून लेखन केलं नाही, वृत्तपत्र चालवलेले नाहीत अशी म्हणणारी सगळी मंडळी या नियतकालिकांची काय दखल घेणार? मग दलितांची नियतकालिका निघालेली आहेत. दीनबंधू, गोपाळ, बाबा वलंकर, शिवराव जन्म कांबळे हे दलित पत्रकार त्या काळात जन्माला आले. आणि दलितांचा पहिला नियतकालिक 1908ला सोमवंशी नावाचा निघालेला आहे. 1907ला महाराजा सुधारा किसन भागू बनसोड यांना आलेला आहे. मराठा दीनबंधू 1916ला, अंतजे विलाप 1906ला आणि विटाळ विध्वंसक मजूर पत्रिका अशी दलितांची जवळपास त्या काळामध्ये 25 एक नियतकालिक निघालेली होती. परंतु ती 12 नियतकालिका हाती लागली. आणि या 12 नियतकालिकांचा अभ्यास हरिश्चंद्र निर्मळे यांनी केला. बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा अभ्यास गंगाधर पानतावणे सरांनी केला आणि सुकुराम हिवराळे यांनीही केलेला आपल्याला दिसून येईल. जिथं दलितांच्या नियतकालिकांची नोंद घेतली गेलेली नाही.
आणि आंबेडकरांच्या सुद्धा वृत्तपत्राची नोंद घेतलेली नाही. मराठीतून लेखनच केलेलं नाही इथपर्यंत चर्चा झाली. आणि त्यांच्या नियतकालिकांची जाहिरात केसरीतून टिळकांनी सुद्धा त्या काळामध्ये दिली नाही, पावतीही दिली नाही. इथे दलित नियतकालिकांची नोंद कोणी घेणार असा प्रश्न आहे. ही नियतकालिका सामाजिक जीवन निकोप ठेवण्यासाठी उपयुक्त ठरली. सर्वांप्रमाणे आपलंही नियतकालिक विचारवंतांना असं वाटलं. दलित नियतकालिके प्रबोधन प्रसार करण्यासाठी जन्माला आली. त्याचं कारण असं आहे की त्या काळातली नियतकालिक वृत्तपत्र ही ब्राह्मण वर्गाच्या हाती होती. तळागाळातल्या समाजाविषयी असणारी सहानुभूती बाळगलेली फारशी दिसत नाही. आणि तशी जर दिसली गेली असती तर दलित नियतकालिका उदयाला आली नसती. ब्राह्मणाने ब्राह्मण वर्गाविरुद्ध आत्मजागृती आणि इतर समाजामध्ये होणं आवश्यक होतं. समाजामध्ये बदल होणे गरजेचं होतं. म्हणून समाज जागृतीची निकष लक्षामध्ये घेऊन महात्मा फुलेच्या चळवळींच्या विचारांचा ब्राह्मणेतर वारसा घेऊन या सगळ्या पत्रांचा उदय झाला. प्रतपत्र नियतकालिका स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आणण्याला वाचा फुली. न्याय हक्काच्या मागणीसाठी विचाराचे सुरुंग दलित नियतकालिकांनी पेरले. आपले विचार प्रकटीकरणासाठी ब्राह्मणेतरांना संधी मिळाली आणि त्यावेळेला ब्राह्मण समाजाने टीका केली याच्यावर. ब्राह्मणेतर चळवळ आणि सत्यशोधक चळवळी ही धर्मद्रोही वाटत होती. दिनमित्र आणि दिनबंधूंनी ब्राह्मण मूर्ती आणि सत्तेविरुद्ध लिहिलं आणि तळागाळातील माणसानं आपलं दुःख आमच्याकडे पाठवावं, आम्ही ते छापू, आम्ही जाहीर करू असं आवाहन केलं. महात्मा फुलेपासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृत्तपत्रामध्ये सामाजिक धार्मिक प्रश्नाला अग्रक्रम दिला आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आवाज उठवला आणि बहुजन समाजाची अस्मिता या काळामध्ये या दलित नियतकालिकांनी जागवली. म्हणून आंबेडकर पूर्व दलित नियतकालिका ही जवळजवळ 22 वर्ष त्या विचारांची बीजं रुजवली आणि पुढे राजकीय चळवळ आणि विचारावर त्यांनी भर दिला. बहुजनाची चळवळ युद्धाकार्याने पुढे घेऊन गेले. उलट प्रश्न मांडत आहोत असं सवर्ण नियतकालिकांनी वर दाखवलं. परंतु उलट दलितांच्या वृत्तपत्रांचं लोकांचं खच्चीकरण केलं. दलित पत्रांची हेटाळणी केली, टिंगळ केली. दलितांना जागृत करणं आणि मानवी हक्काची जाणीव करून देणं, शोषणाविरुद्ध लक्ष देणं ही मानसिकता तयार करण्याचं काम हा दलित नियतकालिकांचं होतं. आंबेडकर उत्तर काळामध्ये आज तागायत दलित नियतकालिका निघत आहेत आणि मूकनायक अग्रलेखामध्ये डॉक्टर बाबासाहेब असं म्हणतात, आमच्या बहिष्कृत होत असलेल्या आणि पुढे होणाऱ्या अन्याय उपयोजन सुचवण्यास तसे त्यांची भावी उन्नती आणि तिचे मार्ग स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमी नाही. आणि म्हणून असे एखादे पत्र असावे, त्यानुसार लोकमानसिकता तयार करता येते. म्हणून मूकनायकाच्या पहिल्या अंकाच्या अग्रलेखामध्ये बाबासाहेबांनी असं लिहिलं, मुंबई इलाक्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिल्या असता असे दिसून येईल की त्यातील बरीच पत्रे विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहणारे आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते. वृत्तपत्र आणि नियतकालिके प्रामुख्याने ब्राह्मण वर्गाच्या हाती होती. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या दलित वर्गाच्या समस्याची उपेक्षा होणे साहजिक होते. या मर्यादा पडल्या. सांगोपांग त्याची चर्चा नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी या दलित पत्रांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्राचा जन्म झाला. 31 जानेवारी 1920च्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी असं मान्य केले आहे. हा सामाजिक लढा जिवंत ठेवण्यासाठी, दलितांचं प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र नियतकालिका माध्यमं महत्त्वाची ठरली. त्याचा उपयोग पक्षाची ध्येय धोरणे राबवण्यासाठी या काळामध्ये त्यांनी केला नाही. सामाजिक प्रबोधनासाठी आणि सामाजिक समस्या विचार करण्यासाठी ही उदयाला आलेली होती. गोपाळबाबा वलंकरांनी आपल्या पत्रातून जुलूम, शोषण, अत्याचार, अन्यायाविरुद्ध बंड केलं. त्या मुक्ती लढ्याचा भाग त्यांनी मांडला. त्यांनी त्या काळामध्ये सासूबाई हा एक त्यांच्या पत्रातील उत्तम नमुना आपल्याला बघता येईल. अनार्य दोष परिहार या संस्थेत 5 वर्ष होत आली आहे. ती बहुरुपयाचं सोंग घेऊन अनार्य लोकांवर आर्य लोकांनी धर्माच्या स्तोमावर जुलूम चालवला आहे. त्यास आपले सृष्टी व्यवहारातील मनुष्य प्राण्यांचे हक्क मिळवून न देता मनुष्यांना पशुप्रमाणे समजून धिक्कार करू लागले. आजपर्यंत कुणी विचारले नाही. आणि हे आमची सासूबाई असं त्यांनी त्या काळामध्ये विनोदाने म्हटलेलं आहे. म्हणून त्याचबरोबर शिवराव जानबा कांबळे यांनी दलित उद्धाराचा वसा घेतला. सोमशी पत्र त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केलं. त्याच वीणा देवराम यांनीही काही वृत्तपत्र या काळात चालवली. आणि वैचारिक दारिद्र्य आल्यावर माणूस गुलाम होतो. ते वैचारिक दारिद्र्य जागृती म्हणून घडवण्याचा प्रयत्न या काळामध्ये केला.
व ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर वादही काही यामध्ये सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्नही दामू शिर्के यांनी कोल्हापूरच्या गरुड मासिकातून केलेला आपल्याला दिसून येईल. आणि याबरोबर समाजाला पंख देऊन त्यांच्या आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी यांची वैमनस्याची चर्चा न करता त्याच्या कार्यांचा विचारांची योग्य दखल घेऊन संदेश दिला. ब्रिटिश सत्तेच्या गुलामीतून गांधीजींनी भारत स्वतंत्र केला तर जगाच्या पाठीवरचा माणूस शोषणमुक्त करण्यासाठी शोषणमुक्त बाबासाहेबांना करायचा होता. या 20व्या शतकातील महापुरुष तसेच पाना राजबौद्ध बौद्धिक यांनी दीक्षा घेतली आणि अस्पृश्य धुवून काढण्याचा प्रयत्न या काळामध्ये झाला. शाळा वसतिगृह चालवली. याबरोबरच या दलित नियतकालिकांचा भाग ज्ञान वैचारिक व दलित वाङ्मयीन यांनी व्यापलेला आहे. लोकजागृती लोकमानस लोकबळ लोकसंग्रह तयार केला. एक मानवी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी केला मित्रांनो. आणि म्हणून दलित उद्धाराच्या सर्व चळवळीचा प्रसंगाचा घटनांचा संघर्षाचा आविष्कार सर्वप्रथम दलित नियतकालिकामधूनच झालेला आहे. आणि पुढे त्यातून दलित चळवळ उभी राहिली नाही. दलितांच्या सामाजिक आणि साहित्यिक इतिहास लिहिण्यास दलित नियतकालिक फार उपयुक्त ठरलेली आहेत. आणि म्हणून हे चळवळीचं मुखपुत्र असून दलिताचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून दलित नियतकालिकाकडे बघावं लागेल. शेकडो वर्ष मूकपणे जगणाऱ्या समाजाचं दुःख विषयावर टांगण्याचा प्रयत्न या लोकन्यायालयामध्ये त्यांनी आपली फिर्याद नोंदवून या मूकनायकांना बोलतं करून न्याय देण्याचा प्रयत्न या दलित नियतकालिकाने केला. म्हणून दलितांची नियतकालिके ही रद्दी नाहीत. ती जेव्हा रद्दी होती तेव्हा दलित माणूसच मेलेला असेल कायमचा, परंतु तसे होणार नाही. एकूणच नियतकालिक ही विशिष्ट हेतूने निघालेली आहेत. विशिष्ट विषयाला प्राधान्य देऊन निघालेली आहेत. महाराष्ट्राच्या उभारणीला हातभार लावलेला आहे. चंद्रोदय काव्य इतिहास प्राचीन काव्याने ऐतिहासिक माहिती देतं. न्यायप्रकाश न्यायाश्रय या कायद्याची सर्वसामान्य माहिती त्यांनी पुरवली. बालबोध आणि बालमित्र ही मासिक लहान मुलासाठी या काळामध्ये ज्ञानवर्धक ठरली. आबला स्त्रीभूषण स्त्री शिक्षण चंद्रिका स्त्रियांच्या विचाराला चालना देणारी हे नियतकालिका निघाली. विविध ज्ञानविस्तार निबंधमाला तत्कालीन सामाजिक प्रश्नाला आणि वाङ्मयीन समीक्षेला आणि वैचारिक लेखनाला प्राधान्य दिली. मनोरंजन निबंधचंद्रिका किर्लोस्कर ही मासिक साहित्य नाट्य संगीत ललित कला यांना उपयुक्त ठरली. ज्ञानप्रकाश उदारमतवादी विचाराला प्राधान्य दिलं. हिंदू प्रकाशाने जीवनातले प्रश्न हाताळले. अरुणोदय नावाच्या मासिकानं राजकीय सामाजिक प्रश्नाला वाचा फुली. विचार लहरी वर्तमान दीपिका आणि हिंदू पंच ही सनातनी विचारांची होती. दिनबंधू या वृत्तपत्राने नियतकालिकाने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे विचार मानले. बहिष्कृत भारत मूकनायक जनता अंतज विलाप सोमशिमित्र विटाळ विध्वंसक ही नियतकालिका दलितांच्या प्रश्नाला वाहिलेली होती. ज्ञानोदय ही ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी पुढे आलं आणि महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी महाराष्ट्र साहित्य पत्रिका महाराष्ट्र संशोधन पत्रिका प्रतिष्ठान नवभारत अस्मिता दर्श सुगावा अशी कितीतरी नियतकालिका मराठी भाषेला प्रोत्साहन देऊन मराठी भाषा यांनी समृद्ध केली. मराठी लेखनाला प्रोत्साहन दिलं सुशिक्षित समाजाची चिकित्सक बुद्धी यांनी वाढवली आणि समाजामध्ये ज्ञान लालसा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेली आहे. मराठी भाषेत नवे लेखक विचारवंत याच्यामुळे उदयाला आले आणि नियतकालिकाने भारतीय मराठीन सामाजिक वैचारिक क्रांती घडून समाजामध्ये नवचैतन्य या काळामध्ये निर्माण केलं आणि समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये नियतकालिकांचं फार मोठं योगदान या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. आणि एकूणच या काळामध्ये फार मोठं काम या नियतकालिकाने या काळामध्ये केलेले आपल्याला दिसून येईल. एक डोळस अशा प्रकारची दृष्टी या समाजाला देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये या नियतकालिकाने केलेला आपल्याला दिसतो आहे. आणि त्याचमुळे अनेक अशा प्रकारची चांगली नियतकालिका पुढे या कालखंडामध्ये निघालेले आपल्याला दिसतात. त्याचबरोबर अनेक काही वाङ्मय सेवक आपल्याला दिसून येतील. त्या वाङ्मय सेवकामध्ये कितीतरी आहेत. दत्तो वामन पोद्दार आहे, मरी मिचेल आहे, पीटर नारिकरे आहे, मोसळ कॅन्डी आहे, 5 वाङ्मय सेवक आहेत, बाबा पद्मनजी मुळे आहे, अशा अनेक कोंडदेव आहेत आणि कोंडदेव आहेत. अनेकांच्या ओळखी आपल्याला या निमित्ताने कधीतरी टीप येऊ शकते. त्याच्या ओळखी तुम्ही ते पुस्तक वाचून करून घ्यायचे आहे. एकूणच सगळ्या नियतकालिकांनी वृत्तपत्रे किंवा एकूणच या कालखंडाकडे बघत असताना युरोपियन लोक भारतामध्ये आले, इथली भाषा शिकली, इंग्रजी भाषा भारतीयाने शिकवली, भाषेचा अभ्यास केला, ख्रिश्चन धर्माची तत्त्व समजून त्याचा प्रसार केला.
जवळजवळ आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये केलं. 150 वर्ष राज्य केलं असलं तरी भारतीयांचा विकास होण्यास त्याची मदत झाली. मराठी वाङ्मयाचा विस्तार त्या काळामध्ये अधिक होण्यास मौलिक ग्रंथांचं योगदान त्यांनी दिलं. अत्यंत चिकाटीनं, अत्यंत जिद्दीनं, अत्यंत मेहनतीनं, अत्यंत परिश्रमानं त्यांनी या काळामध्ये मराठी भाषेसंबंधी काम केलं. त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एकंदरीत इंग्रजाच्या मुळे भारतीय सांस्कृतिक वाङ्मयीन जीवनावर अनेक परिणाम झाले. इंग्रज भारतात आल्याच्या नंतर अनेक नवीन नवीन घटना घडू लागलेल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल होतो आहे. त्याचे साध आणि पडसाद समाज जीवनावर उमटत आहेत. इंग्रज राज्यकर्त्यांचे धोरण अंतर्बाह्य वेगळे असले तरी बाह्य धोरण हे शहाणं करणं, सज्ञान करणं, सुसंस्कृत करणं असं होतं. माणुसकी दाखवणं हा वरवरचा भाग होता. पण भारतीयांना मानसिकदृष्ट्या गुलाम करून त्यांच्यावर दीर्घकाळ सत्ता आणि राज्य करता यावं आणि आपल्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार आणि प्रचार करता यावा हा उद्देश त्यांचा होता. त्यासाठी त्यांनी लागणारा कारकून वर्ग तयार करून भाषिक देवाणघेवाण आदानप्रदान करण्यासाठी शब्दकोश, व्याकरण, बालबोध पुस्तके आणि त्याचबरोबर वृत्तपत्र, नियतकालिकं या काळामध्ये जन्माला घातलेले आपल्याला दिसून येईल. वाङ्मय लेखनाला दुय्यम अशा प्रकारचं स्थान या काळामध्ये मिळालेलं होता. त्याच्यासाठी राज्याच्या या कारकिर्दीमध्ये शिक्षण संस्था, विशेषतः महाराष्ट्र प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, विद्यापीठ निर्माण करून शिक्षणाच्या व्यवस्थेसाठी सरकारी खाते त्यांनी निर्माण केले. याबरोबरच गुरुकुल शिक्षण पद्धतीऐवजी सार्वत्रिक शिक्षण पद्धती त्यांनी सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देण्यासाठी निर्माण केली. भारतीय संरक्षण लष्करामध्ये अस्पृश्यांना प्रवेश देऊन स्थान दिलं. तेव्हा इमानदार, जहागीरदार, वतनदारांनी ब्राह्मणांच्या वर्षे संपुष्टात यामुळे येऊ लागलं. बहुजन समाजातील माणसे शिक्षणाकडे वळली, जागृत झाली आणि सर्व क्षेत्रामध्ये ते पुढे जाऊ लागले. त्याची सुरुवात इंग्रजांनी केली. युरोपातील भौतिक ज्ञानाचा, विद्येचा, शास्त्राचा प्रसार परिचय या काळामध्ये वाढला आणि पाश्चात्य संस्कृती ज्ञान विज्ञानवादी असल्याने भारतीय लोक प्रभावित झाली. नवशिक्षित तरुण चांगले वाईट विचार करू लागले. अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना ते विरोध करू लागले आणि भारतीय माणूस सुशिक्षित, ज्ञानी व्हावेत यासाठी कल्याण व्हावा हा उद्देशही होता. इंग्रजाच्या या आगमनामुळे भारतीय समाज जीवन ढवळून निघालं आणि भारतीयांना नवीन अशा प्रकारची दृष्टी या काळामध्ये मिळाली. याबरोबर शासन आणि सेवाभावी संस्था, समाजसेवक, अभ्यासक, विचारवंत हे समाजाला लोककल्याणकारी राज्यनिर्मितीकडे आणि वाङ्मयाचा विकास करण्याकडे प्रोत्साहन देऊ लागलेले आपल्याला दिसते. ज्ञानविस्ताराची लालसा हे युगाचं हे लक्षण आहे आणि म्हणून या काळामध्ये वृत्तपत्र, नियतकालिके, नवे ज्ञानविस्तार, ज्ञानप्रकाश, ज्ञानोदय, ज्ञानोपासक, ज्ञानदर्शन, ज्ञानसिंधू, ज्ञानसागर अशी ज्ञानाशी सगळी निगडीत असलेले आपल्याला दिसून येतात. ही ज्ञानलालसा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये वाढवली. ज्ञानलालसा भारतीयापेक्षा युरोपियन लोकांना अधिक आहे. त्याच्या पाठीमागची जिद्द, चिकाटी, परिश्रम, कष्ट अधिक आहे आणि म्हणून त्यांच्या परिश्रमानेच मुद्रणालय, कोश, वाङ्मय, व्याकरण, ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिका मोठ्या प्रमाणामध्ये निघाली. ही इंग्रजी सत्तेची खऱ्या अर्थानं देण आहे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक लहान सहान संस्थान होती. एकाच इंग्रजी भाषा सर्वांना आल्यामुळे एकाच भारतीयाच्या आपण घटक आहोत याची जाणीव इंग्रजी भाषेच्या आदानप्रदानातून झाली आणि त्याच्यातून राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण होऊन ती वाढीस लागली आणि त्याच्यातून भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा जन्म झाला. याबरोबरच पुरुषाप्रमाणे स्त्रियांनाही शिक्षण मिळावं, पुनर्विवाहाची संधी मिळाली पाहिजे म्हणून याच्यातून बाबा पद्मजी मुळे, महात्मा फुले हे त्या काळातील स्त्रियांचे मार्गदाते ठरले. इंग्रजाच्या आगमनामुळे मराठी भाषेची आणि वाङ्मयाची दळणघडण होऊन पारलौकिक जीवनापेक्षा ही लौकिक जीवनाला महत्त्व या काळामध्ये दिलं आणि मराठी वाङ्मयाचा आणि गद्याचा पाया या काळामध्ये घातला गेला. ब्राह्मण समाजाच्या दडबडाखाली गुदमरलेला वर्ग शिक्षणाने उठला आणि जागृत झाला आणि शोषणाच्या विरोधामध्ये संघर्ष करू लागलेला एक दिसतो. एकूणच इंग्रज भारतात आल्याच्या नंतर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि शैक्षणिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन होण्यास प्रारंभ झाला आणि मराठी वाङ्मयावरील अनेक पुस्तके येऊन मराठी वाङ्मय या काळामध्ये समृद्ध झालेला आपल्याला दिसून येईल आणि समृद्धकडे वाटचाल करताना आपल्याला दिसेल. म्हणून मराठी भाषेचा आणि वाङ्मयाच्या दळणघडणीमध्ये या काळामध्ये हे फार मोठं इंग्रजाचं योगदान या काळामध्ये आहे, ते आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या या नियतकालिका आणि वृत्तपत्रामुळे विशिष्ट ध्येयवादाचे असल्यामुळे लोकजागृती, समाजक्रांती यांच्यामध्ये या काळामध्ये घडून आली आणि एकूणच वाङ्मयाचा
विचार मोठ्या प्रमाणामध्ये तर झाला, परंतु समाज प्रबोधनाच्या सर्व क्षेत्रामध्ये या काळामध्ये परिवर्तन घडून आले गेलेलं आपल्याला दिसून येत आहे. आणि एकूणच या सगळ्याच या काळातल्या याच्याकडे एक जर आपण दृष्टिक्षेप टाकायला लागलो तर काही गोष्टी अशा आपल्याला दिसून येतील की मराठी भाषेने एकेकाळी राज्य केलं, दुसऱ्यावर साम्राज्य केलं, हिंदुस्थानामध्ये गाजून आली आणि भारतीय भाषामध्ये ते अग्रेसर ठरली. मराठी भाषा संस्कृत प्राकृत मागधीमधून आली हे आपण पाहिलं. याबरोबरच मोर्सवर्थ, स्टीव्हन्सन अनेक कोशांची निर्मिती केली. इंग्रजाच्या शिक्षणाला प्रारंभ केला 1823 पासून. जमीनदार न्यायव्यवस्थामध्ये इंग्रजाने चालू ठेवली. शिक्षण न्यायव्यवस्थेत सर्वांना खुलं केलं. 19व्या शतक इतिहासाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं. केशवपण, बालादरट विवाह, विधवा विवाह याच्यामध्ये जागृती घडून चळवळ आली. राजकारणामध्ये इंग्रजाचे अनुकरण भारतीय लोक करू लागले. ज्ञान या शब्दाला या काळामध्ये अधिक महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येईल. आणि पुढे चालून नियतकालिकांचा प्रारंभ झाला. मराठी भाषेच्या जडणघडणीमध्ये हे या काळामध्ये कारणीभूत ठरलेले आपल्याला दिसून येतात. दक्षिण प्राईज कमिटी, हिंद महाराष्ट्र शाळा, महाराष्ट्र शब्दकोश, बॉम्बे एज्युकेशन सोसायटी, नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, बुक सोसायटी, शिक्षण मंडळ या कारणामध्ये हे फार या काळामध्ये उपयोगी ठरलेले आहेत. शिक्षणाचा परिणाम भारतीय समाज जीवनावर झाला आणि सामाजिक चळवळीचा प्रारंभ झाला. विधवा विवाह, कौशपण आणि स्त्री पुरुषांचे अंधश्रद्धा हे प्रश्न या काळात चर्चेला जाऊ लागले. त्याचे पडसाद सामाजिक जीवनामध्ये साधानी पडसाद उमटले आणि मराठी वाङ्मयावरही त्याचे पडसाद उमटले. नवे ज्ञान, नवा बोध, नवे संस्कार करण्यासाठी शिक्षण विभाग निघाले. मातृभाषेचे शिक्षण दिले जाऊ लागले. क्रमिक पुस्तकांचा जन्म झाला. बोध देणं हा हेतू होता. प्राथमिक शिक्षणात बोध देण्यासाठी अनेक पुस्तकं निघू लागले आणि या पुस्तकांनी पुराण ग्रंथाचाही या काळामध्ये आधार घेतला. मानवी संस्काराच्या दृष्टीने या कथा या काळात महत्त्वाच्या होत्या. मराठी स्वतंत्र वाङ्मयाचा पाया इंग्रजांनी खऱ्या अर्थानं घातला. हिसाब नीती, सिंहासन बत्तीशी, वेताळ पंचविशी अशा कितीतरी आपल्याला पुस्तकं सांगता येतील. बोधाचा हेतू समोर ठेवून हे लेखन केलेलं आहे. मराठीमध्ये शालेय पुस्तकं आली. 1819 पासून हिसाब नीती हे पहिलं पुस्तक आलं. हिसाब नीतीच्या बरोबर इंग्रजी मराठी भाषेचं स्वरूप समजण्यासाठी काहीतरी वाचावं, इतरांना शाने करून सोडावं हा उद्देशाच्या पाठीमागं होता. मराठी माणसं मराठीवर किती प्रीती करतात याचंही आपल्याला एक चित्र यामध्ये दिसून येईल. कारण त्या काळामध्ये अनेक वेगवेगळे प्रयत्न या काळामध्ये झाले. म्हणून प्राचीन गद्य पारंपरिक विचाराचेच होतं. जगाशी इंग्रजाशी त्याचा संबंध नव्याने येऊ लागलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून आधुनिक कालखंडातील गद्य लेखन भोवतालच्या परिस्थितीचे लौकिक गद्य लेखन करणारं आहे. आधुनिक गद्यात बोधवचनं आहेत. प्राचीन गद्यामध्ये बोधवचनं नव्हती. जीवनाचा हेतू जीवन समृद्ध करणे हा आहे. लघुकथा, गद्यकथा, आत्मचरित्र, चरित्र हे सुद्धा देणं या काळामध्ये इंग्रजांची आहे. म्हणून प्रेरणा आणि ज्ञान आपल्याला दिसून येईल. कितीतरी ग्रंथ या काळामध्ये निघाल्या. ज्ञान शाखा मराठीमध्ये निघालेल्या आपल्याला दिसून येईल. मराठी भाषा अनेक शास्त्राला या काळामध्ये सामोरे जाऊ लागलेले आपल्याला दिसते. शास्त्रीय ग्रंथाच्या या काळामध्ये अनेक भाषांतरं होऊ लागलेली आहेत. सिद्ध पदार्थ विज्ञान असे आपल्याला दिसतो. रसायन विज्ञान, पदार्थ विज्ञान अशी पुस्तकं या काळामध्ये, गणित विज्ञान असेल निघू लागलेली आहेत. न्यायदानाचंही पुस्तकं निघू लागलेली आहेत. शिक्षणमाला निघाले, अंकगणित निघालेलं आहे. अशी कितीतरी मित्रांनो या काळामध्ये पुस्तकं निघालेली आहेत. आणि वृत्तपत्र आणि नियतकालिकही मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये निघाली. आणि एकूणच भारतीयांच्या सर्व क्षेत्रामध्ये बदल घडवून आणण्यामध्ये या सर्वांचं योगदान या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीमध्ये या सर्व घटकांचा विचार आपल्याला फार कमी 4-5 पानामध्ये आपल्याला कसं लिहिता येईल ही कसोटीच आपल्याला आहे. परंतु ती लिहिता येईल. मी खूप तास मराठी वाङ्मयाच्या जडणघडणीच्या पूर्वावस्थेवर घेतलेली आहेत. आता पुढच्या तासामध्ये काही दुसऱ्या घटकांचा विचार आपण करूया. आपल्याला याच्यावर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण मी मोबाईल आपल्याला देणारच आहे. त्याच्यावर आपण प्रश्न विचारायचे आहेत. काही पुस्तकं आपल्याला विचारायचे आहेत. नियतकालिकांचा अभ्यास करण्यासाठी मात्र आपण गंगाधर पानतावणीचं, हरिचंद्र निर्मळेंचं, सुखराम हिरवळेंचं, लेल्यांचं, आणखीन त्याचबरोबर समा गर्गेंचे आपण काही पुस्तकं जर वाचली तर त्याचं अधिक आकलन आपल्याला होऊ शकेल. या ठिकाणी आपण थांबूया.